नमस्कार. नमस्कार. मी मधुरी अमेरिकेहून आज लाईव्ह येते. वारीच्या वाटेवर या सत्रात तुम्ही मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? कोरोना व्हायरसचा प्रस्ताव सगळीकडे वाढले आहे. सगळ्या जगात कोरोना व्हायरस पसरतोय. त्यासाठी आज श्री विठ्ठलाच्या चरणी माझी सेवा अर्पण करण्यासाठी मी आज तुमच्यासोबत आले. मी आज श्री विठ्ठलाचे अभंग गाणार आहे आणि श्री विठ्ठलाचरणी विनंती करणार आहे की हे परमेश्वरा, तुझ्या लेकरांना सुखी ठेव आणि ह्या कोरोना व्हायरसच्या संकटातून सगळ्यांना मुक्त कर. सुरुवातीला मी श्री गणेशाच्या गीताने सुरुवात करते आणि त्यानंतर मी माझा सांगीतिक प्रवास, माझ्या सगळ्या आयुष्यभराच्या ज्या गोष्टी आहेत, संगीतात मला आलेले अनेक अनुभव, सारेगमप विषयीचे अनुभव, तर अगदी वयाच्या मी 4थ्या वर्षापासून गाते, या सर्वांबाबत मी तुमच्याशी बोलणारच आहे. तर सुरुवात करते मी श्री गणेशाचा आशीर्वचनाने मी सुरुवात करते. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? काही सूचना असेल तर मला नक्की कळवा. मी करण्याचा प्रयत्न करेन, सुधारणा करेन.
जशी निळ्या आभाळाची छाया बोलक्या डोळ्यांमध्ये माझ्यासाठी माया पाहुनी तुम्हासी जीव किती सुखावतो पाहुनी तुम्हासी जीव किती सुखावतो सूर्य हे गीत हे तुम्ही सावरा गणपती गुणपती आशीष द्या हो आशीष द्या धूम्रवर्णी लोकतिथी विकट वेदचार लेखणी तुझी स्वरूप विश्व घे आकार श्वास माझे ध्यास तुम्ही कृपाळू गुणिना नवा प्रारंभ हा करायास या गणपती गुणपती आशीष द्या आशीष द्या गणपती गणपती आशीष द्या हो आशीष द्या सगळ्यांना आवाज येतोय ना माझा ओके थँक्यू श्री गणेशाच्या वंदनेनंतर यानंतर मी गाते श्री विठ्ठलाचा अभंग सुंदर ते ध्यान उभे विठेवर या अमेरिकेवरती जरा कोरोनाचं खूपच ग्रस्त वाढलंय त्यामुळे आज मला इथे तबला प्लेअर कोणी मिळाले नाही त्यामुळे मी सगळी गाणी आज तुमच्या समोर हार्मोनियमवरती गाते आणि तानपुऱ्यावरती गाते काही चुकलं तर मला माफ करा
थोडं माझ्या संगीताच्या प्रवासाविषयी मी बोलते. माझं संगीताचं शिक्षण माझे गुरु डॉक्टर श्री हरिभाऊजी खंडारे यांच्याकडे झाले आणि अजूनही मी बाबांकडे शिकते. त्यांनी शास्त्रीय संगीतात PhD केलं आहे. उत्तम गायक आहेत, क्लासिकल सिंगर आहेत आणि उत्तम गुरु आहेत. आज मी जे काही थोडंफार गाते ते माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे गाते आणि माझे वडील उत्कृष्ट नॅशनल अवॉर्डी टीचर आहेत. आजही ते सगळ्यांना संगीत शिकवतात. त्यांचे PhDचे खूप विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर माझी आई सौ मीरा ही उत्तम गायिका आहे आणि मला वाटते आईवडिलांच्या आशीर्वादामुळे आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे, सगळ्यांचे शुभाशीर्वाद असल्यामुळे आज मी गाते असं मला वाटते. आणि या संगीताच्या घरातली मला वाटतं आमची ही चौथी जनरेशन आहे. माझी आजीसुद्धा उत्तम गायिका होती. त्याचबरोबर माझ्या तिघी बहिणी त्या पण उत्तम गायिका आहेत. माझी ताई सौ अर्चना आंभोरे ही डॉक्टर आहे, PhD आहे म्युझिकमध्ये, तिने PhD केले. ती शास्त्रीय संगीत गायिका आहे अकोला येथे. आणि डॉक्टर सविता महाजन ही सुद्धा PhD आहे म्युझिकमध्ये आणि ताईसुद्धा उत्तम क्लासिकल सिंगर आहे. आणि त्यानंतर सौ भाग्यश्री नितीन सातव ही सुद्धा उत्तम गायिका आहे. माझे दोन्ही भाऊ डॉक्टर निलेश, डॉक्टर शैलेश उत्तम गायक आहेत. माफ करा, इथे खूप आज थंडी आहे अमेरिकेमध्ये. एकदम अचानक टेम्परेचर खूपच कालपासून थंडी वाढली आहे. त्यामुळे इथे अगदी बर्फात आपला आवाज सुरक्षित ठेवणं म्हणजे ही एक मोठी मला वाटते तारेवरची कसरतच असते. ओके, खूप आहे, खूप गाण्यासारखं आणि मला काय काय गाऊ काय काय नाही असं होतंय. खूप तुमच्या सगळ्यांचं भरभरून मला शुभेच्छा दिसतात आहे. त्याच्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि आज मी इथे अमेरिकेत आहे ते माझे मिस्टर श्री योगेश जाधव हे खूप त्यांचं मला खूप मोठं साथ आहे. त्यामुळेच मी आज गाऊ शकते. जे काही आहे आज ते माझे मिस्टर श्री योगेश यांच्यामुळेच मी गाते. चला तर आपण पुढे जाऊया. यानंतरचा मी एक अभंग गाते. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. हा मला वाटतं मी जेव्हा झी TV सारेगमप इंडियामध्ये 2006ची फायनलिस्ट होते, वन ऑफ द टॉप 13 फायनलिस्टमध्ये मी होते. तर त्यावेळेला मी हा अभंग गायला होता आणि मला प्रचंड सगळ्यांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता आणि वन्स मोरही मिळाला होता. तर मग मला वाटतं तो मी आता तुमच्यासमोर गाते आणि आशा आहे तुम्हालाही आवडेल. आणि ह्या अभंगासाठी मला खास रिक्वेस्ट आली होती डॉक्टर शीतल खंडारे, सौ निलेश यांची, शैला खंडारे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. रत्न किळपाकती प्रभा. पांडुरंग कांती
गेले सांगे कानडाव विठ्ठल कर्नाटकू येणी मजला बियला बेलो पाया पडू गेले तव पाऊलीची नादिसे पाया पडू गेले तव पाऊलीची नादिसे उभाची स्वयंभू असे समोर की पाठी मोरा न गळे समोर की पाठी मोरा न गळे ठकची पडीले कैसे कानडाव विठ्ठल कर्नाटकू येणी मजला बियला बेलो क्षीमा लागी जीवा होता वीर माझा क्षीमा लागी जीवा होता वीर माझा म्हणून स्फुरताती बा क्षेमदेव गेले तव मीची मेकली क्षेमदेव गेले तव मीची मेकली आसावला जीव राहू कानडाव विठ्ठल कर्नाटकू येणी मजला बियला बेलो बाप रखुमादेवीवर हृदयचा जाणोनी बाप रखुमादेवीवर हृदयचा जाणोनी अनुभव सौरसू केला दृष्टीचा डोळा पाहू गेलिये तव भीतरी पालटू झाला तव भीतरी पालटू झाला कानडाव विठ्ठल कर्नाटकू कानडाव विठ्ठल कर्नाटकू येणी मजला बियला बेलो थँक्यू बघते ऐकू येतंय ना सगळ्यांना व्यवस्थित ठीक थँक्यू संतोष पावबाकेजी थँक्यू राजेश गोलेजी थँक्यू आम्ही उरणकर वारकरी थँक्यू 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 सो मच श्री जय हरी माऊली थँक्यू आज मला खूप आनंद होत आहे तुमच्या सगळ्यांसमोर गाताना आणि विशेष या गोष्टीचा आनंद होतोय की आज मला आई बाबा पण मला लाईव्ह ऐकतात आहे त्यामुळे थोडं बाबांसमोर गाताना खूप चुकांकडे लक्ष ठेवावं लागतं बारकाईने तो मी आटोकाट प्रयत्न करते की एक सुद्धा चूक व्हायला नको गाण्यामध्ये ओके श्री निवृत्ती भगत बरकलेजी रामकृष्ण हरी थँक्यू सुमेरचंद वेलुकारजी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू अरविंद बोवीरजी जय हरी माऊली थँक्यू
ठाण्याहून आहेत. तसंच सुतेश देशमुखजी, थँक्यू सो मच. थँक्यू. सगळ्यांचे तुमचे मेसेजेस वाचते. खूप खूप मेसेजेस येतात आहे मला. खूप अगदी आनंदाने माझं मन भरून आलं आहे सगळ्यांचे मेसेजेस बघून. थँक्यू ईशानी. ओके, आता ह्यानंतर मी तुमच्या सगळ्यांचे मेसेजेस वाचतेच आहे, पण त्याबद्दल थोड्या मधात मी तुमच्याशी गप्पा पण मारणार आहे. मला वाटते माझा हा सगळा पहिला प्रोग्राम मुंबई दूरदर्शनवरती झाला होता. त्यावेळी मला वाटते मी अवघ्या 7 वर्षांची असेल. तेव्हा बाबा मला मुंबई दूरदर्शनला घेऊन गेले आणि तिथे किरण चित्रे हा निर्मात्या होत्या. त्यावेळी किलबिल ह्या सदरात माझा प्रोग्राम झाला होता. तर तेव्हा मी एक भक्तिगीत गायले होते. आली मी फुलमाळ होऊनी, गोरख कल्याण ह्या रागावरती मी हे गायले होते आणि खूप त्याचा सगळ्यांना खूप ॲप्रिशिएट झालं होतं. आणि त्यानंतर मला वाटतं त्याही आधी माझा जळगाव आकाशवाणीहून इंटरव्ह्यू झाला होता. मला वाटतं मी बहुतेक 6-1 वर्षांची असेल. त्यावेळी मी राग दरबारी कानडा हा गायले होते. असं माझा संगीताचा प्रवास दिवसेंदिवस हळूहळू पुढे सरकत चालतोय आणि तुमच्या आशीर्वादाने असाच पुढे पुढे जात राहील. मी त्याचबरोबर मी शास्त्रीय संगीतातून मास्टर्स केलं आहे. मी MA मेरिटसुद्धा होते. गुणवत्ता यादीत मी पहिले आले होते. आणि असं सुरू असतानाच एक दिवस अचानक मला सारेगमपची ॲड दिसली टी व्हीवरती आणि एक सहज म्हणून आम्ही प्रयत्न म्हणून गेलो आणि सारेगमचे मग अखंड राऊंड पार करत 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 फायनलपर्यंत माझी गाडी त्यावेळी पोचली होती 2006 साली. गाण्याबरोबर मला कंपोज करायलाही खूप आवडतं आणि हार्मोनियमसुद्धा मी वाजवते. आणि मी गाण्यामध्ये मी शास्त्रीय संगीतसुद्धा गाते. क्लासिकल, सेमी क्लासिकल, नाट्यसंगीत, भक्तिगीत, भावगीत, गझल मला गायला खूप आवडतात. त्या बऱ्याचदा मी इथे माझे USA अमेरिकेमध्ये माझे खूप प्रोग्राम झालेत आतापर्यंत. न्यूयॉर्क, शिकागो, अटलांटा महाराष्ट्र मंडळ, न्यूयॉर्क महाराष्ट्र मंडळ. आणि खूप छान वाटतं आपल्या मायदेश आपण सोडून इथे आलो आहे, पण तरी पण आपल्या इथल्या मराठी जनतेने खूप मराठी अस्मिता आपली जपून ठेवली आहे आणि नवीन नवीन टॅलेंटला इथे संधी दिल्या जाते. तर त्या निमित्ताने माझे गणपतीला एक लाईव्ह 1 तासांचा विशेष प्रोग्राम झाला होता न्यूयॉर्क महाराष्ट्र मंडळामध्ये. आणि त्यानंतर शिकागोला महाराष्ट्र मंडळसुद्धा झालं आहे. मिल्वॉकी महाराष्ट्र मंडळ, खूप ठिकाणी माझे इथे प्रोग्राम झालेत. सॉरी, थंडीमुळे जर आवाजमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो आहे. आत्ताच इथे अटलांटामध्ये नुकतीच एक इंडियन आयडॉल म्हणून एक स्पर्धा झाली होती. सगळ्यांनाच माहिती आहे ती स्पर्धा खूप मोठी आहे. तर त्या स्पर्धेची पण मी जज होते आत्ता. तर असा माझा संगीताचा प्रवास चालला आहे. खूप बोलण्यासारखं खूप आहे आणि त्याबरोबर मी गाणारी आहे. तुमची काही काय म्हणतात त्याला, एखादी तुम्ही फरमाईश मला करू शकता. मी नक्की 2 ओळी गाण्याचा प्रयत्न करेन. तर ठीक आहे. ह्या अभंगानंतर मला वाटते काय गाऊ, आणखीन एक मी अभंग गाते. विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला. मला वाटतं हा अभंग सगळ्यांच्या खूप आवडीचा आहे. विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला. विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला. विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला.
मला भेटण्याला विठ्ठल तो आला, मला भेटण्याला. तुळशी माळ घालून गळा कधी नाही कुठली टाळ, तुळशी माळ घालून गळा कधी नाही कुठली टाळ. पंढरीला नाही गेले चुकून आहे का वेळ, पंढरीला नाही गेले चुकून आहे का वेळ. देव्हाऱ्यात माझे देव ज्याने केला प्रतिमाळ, देव्हाऱ्यात माझे देव ज्याने केला प्रतिमाळ. चरणाची त्याच्या धूळ, चरणाची त्याच्या धूळ रोज लावी कपाळाला, विठ्ठल तो आला, मला भेटण्याला विठ्ठल तो आला, मला भेटण्याला. सत्यवाचा माझी होती वाचली न गाथा पोथी, सत्यवाचा माझी होती वाचली न गाथा पोथी. घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती, घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती. शिकावन मनाची ती बंधुभाव सर्वाभोवती, शिकावन मनाची ती बंधुभाव सर्वाभोवती. विसरून धर्म जाती, विसरून धर्म जाती देहास भोगेल्याला, विठ्ठल तो आला, मला भेटण्याला, विठ्ठल तो आला, मला भेटण्याला, मला भेटण्याला, मला भेटण्याला, विठ्ठल तो आला, मला भेटण्याला. ओके, मला वाटतं की आपण सिक्वेन्स असा करूया, एक भक्तिसंगीत, अभंग आणि भावगीत, कारण मला रिक्वेस्ट दिसतात आहेत तशा. ओके, सुप्रिया क्षीरसागर करसगावकर म्हणतात आहे, ओके माझा होशील का, अरे बापरे. ओके सुप्रियाजी, तुमच्यासाठी मी हा नक्की गाईन अभंग, सॉरी चित्रपट गीते. आणि नितीन वर्तकजी थँक्यू सो मच, सोनल नलवाडेजी थँक्यू सो मच, अनिकेत भोईरजी थँक्यू सो मच, जय हरी, जय गजानन श्री अंभोरीजी, माझे जिजाजी आहेत माधव अंभोरीजी. ओके, मयूर भास्करजी. ओके, तर आता सुप्रिया क्षीरसागरजी यांची एक फरमाईश आली आहे, माझा होशील का म्हणून हे गाणं त्यांनी मला गायला सांगितलं आहे. ठीक आहे सुप्रियाजी, तुमच्यासाठी. सिक्वेन्स चालू ठेवूया.
अभंग, भक्तिगीत, भावगीत, गझल चालेल ना? ओके. या गाण्याविषयी पण मी सांगते की या गाण्याची मला खूप छान आठवण आहे. मुंबई दूरदर्शनमध्ये एक माझा स्पेशल एपिसोड होता 26 जानेवारीचा, प्रजासत्ताक दिनाचा. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबूजी तिथे आले होते. श्रीधर फडकेजी त्यांनी असं म्युझिक दिलं. तर रागीक रंगाने त्यावेळी एक सिरियल होती मुंबई दूरदर्शनला, तुम्हाला जर आठवत असेल तर. आणि त्यामध्ये मी फायनलिस्ट जिंकले होते रागीक रंगानेमध्ये. तर बाबूजींसोबत हा एपिसोड करायचा होता. त्यावेळी बाबूजींना मी पहिल्यांदा भेटले होते. तिथे मी त्यांना थोडा वेळ होता, सेटअप दूरदर्शनचा खूप वेळ लागतो ह्या सगळं होईपर्यंत. बाबूजी असे माझ्याजवळ बसले होते. त्यांच्याजवळ गेली आणि म्हटलं, बाबूजी मला तुमचं हे गाणं खूप आवडतं, मला एक म्हणून दाखवू का एक ओळ? तर मला म्हणाले की हो म्हण ना. मी म्हणाले जास्त तुमचा वेळ घेणार नाही, एकच ओळ म्हणते. तर ठीक आहे, तू गा तर खरी, मला म्हणाले. मग मी हे गाणं सुरू केलं आणि मग मी लगेच थांबली 2 ओळी म्हणून. मला म्हणाले, का थांबलीस, परत म्हण. आणि हे गाणं मी पूर्ण बाबूजींना ऐकवलं. आणि त्यावेळी मला त्यांनी डोक्यावरती असा आशीर्वाद दिला आणि मला म्हणाले, खूप मोठी हो, खूप माझ्यासाठी मोठी पावती आहे ही. तर त्यांचंच मी आता मला कोणी रिक्वेस्ट केली आहे, सुप्रियाजी, तर मी हे गाणं गाते, सांगा तू माझा होशील का. थँक्यू सो मच. मी आता मला वाटतं मी हे गायला सुरू केलं आहे, तर मी तुम्हाला आणखीन एक भावगीत ऐकवते. त्यानंतर मी नाट्यगीत पण गाणार आहे. कुठलं म्हणू असा प्रश्न आहे, कारण लिस्ट खूप मोठी आहे. त्याआधी मला एक
माझ्या वडिलांनी कंपोज केलेला एक अभंग आहे, तो गायचा आहे. या अभंगाला संगीत दिले माझ्या वडिलांनी. मी तुम्हाला 2 ओळी ऐकवते. आणि अभंगाचं नाव आहे निर्गुणाचे रंगी रंगले हे मन. माझ्या वडिलांनी कंपोज केला होता. ओके, आता मी बघते जरा काय फरमाईश आली कोणाची. जरा 2 मिनटं घशाला आराम. स्वप्नील वाघधारेजी, थँक्यू सो मच. थँक्यू निलेश, थँक्यू सो मच. सगळीकडे लॉकडाऊन असल्यामुळे तबला वादक येऊ शकलेले नाही आहेत, त्यामुळे मला पण थोडंसं हे होत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू प्रज्ञा, थँक्यू सो मच. गजानन सरदारजी, जय हरी माऊली. थँक्यू शिरीष, थँक्यू दत्ता, थँक्यू. तर मला वाटतं सांजे गोकुळी मला ह्या गाण्याची रिक्वेस्ट आली, त्याच्या मी 2 ओळी गाण्याचा प्रयत्न करते.
धूळ उडवीत गाई निघाल्या, धूळ उडवीत गाई निघाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या, परतती त्यास वे पाखराचे थवे, परतती त्यास वे पाखराचे थवे, पैल घंटा घुमेराळी, सांजळी गोकुळे सावळी सावळी. पर्वतांची दिसे दूर रांग, पर्वतांची दिसे दूर रांग, काजळाची जणू दाट रेग, काजळाची जणू दाट रेग, होळी डोहातली चांदणी सावळे, होळी डोहातली चांदणी सावळे, भोवती सावल्याचा भुली, सांजळी गोकुळे सावळी सावळी. थँक्यू. तर काय गाऊ यानंतर? थँक्यू, थँक्यू कल्पना ताई, थँक्यू सो मच, थँक्यू. ओके ओके. यानंतर मी माझं हरपून बसले ग हे गाते. मी जिथे कुठे जाते तिथे मला या गाण्याचं अगदी आवर्जून रिक्वेस्ट असते आणि मला हे गाणं म्हणायलाच लावतात. आणि मला इथे पण दिसायच्या आधीच मी सुरू करते. आशा दीदींनी गायलं आहे आणि मला खूप आवडतं हे. मी माझं हरपून बसले ग, मी माझं हरपून बसले ग, मी माझं हरपून बसले ग, सखी मी माझं हरपून बसले ग, मी माझं हरपून. आज पहाटे श्रीरंगात
श्वासानी दीपक येगत, त्या श्वासानी दीपक येगत, पळभर मी थरथरली ग, त्या स्पर्शाच्या हिंदोळ्याभर, त्या स्पर्शाच्या हिंदोळ्याभर, लाजत उमलत झुलले ग मी मज हरपून. त्या नभ श्यामल मिठीत नकळत, त्या नभ श्यामल मिठीत नकळत, बिजली सम थरथरले ग, दिसला मग तो, दिसला मग तो देवकी नंदन, अन मी डोळे मिटले ग मी मज हरपून बसली ग मी मज हरपून, मी मज हरपून, मी मज हरपून. थँक्यू. त्यानंतर बघते मी मिनिटं. थँक्यू, खूप खूप थँक्यू सगळ्यांना. थँक्यू संयोगिता देशमुख, थँक्यू. जय हरी माऊली सोमनाथ बापकरजी, थँक्यू सो मच. यानंतर मला वाटते मी आणखीन अभंग गाते. मला खूप आवडतात अभंग गायला, सगळंच गायला आवडतं. पण मी यानंतर एक कुठला गाऊ, एक आठवण तुम्हाला सांगावीशी वाटते की मी जेव्हा मुंबई दूरदर्शनला एक रागीत रंगलेख नावाच्या सिरियलमध्ये होती, तिथे मी गेले होते. तर मला अरुण दाते की खूप मोठे भावगीत गायक होते, तर ते परीक्षक म्हणून होते. तर त्यावेळेला मी त्यांच्यासमोर विसरू नको श्रीरामा मला हा अभंग गायला होता, सॉरी चित्रपट गीत हे गायलं होतं. आणि त्यांना खूप ते आवडलं होतं. त्यांनी उभं राहून मला वन्स मोर दिलं होतं. ही माझ्यासाठी खूप मोठी आठवण आहे. तर मी ते गाते आता तुमच्यासमोर. विसरू नको श्रीरामा मला, विसरू नको श्रीरामा मला, मी तुझ्या पाऊली
या विसरू नको श्रीरामा मला विसरू नको. तू सांब भोळा उमा पार्वती मी, तू कृष्ण काळा तुझी राधिका मी. युगायुगाचे नाते आपुले वेगळे जुळे श्यामला. प्रिया विसरू नको श्रीरामा मला विसरू नको श्रीरामा मला. मी तुझ्या पाऊली जीव वाहिला प्रिया विसरू नको. थँक्यू 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 सो मच. आता कुठल्या गाण्याची विसरू नको. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू थँक्स लॉट. खूप खूप सगळ्यांच्या शुभेच्छा येतात आहेत. यानंतर मला एक मराठी गाणं खूप आवडतं, या सुखांनो या. आणि श्री विठ्ठलाच्या चरणी आपण खरंच विनंती करूया, प्लीज देवा आमचे पहिलेचे दिवस आम्हाला वापस दे. हे कोरोनाचं जे संकट आहे ते ह्या जगावरून नष्ट कर. खूप सुंदर गाणं आहे. या सुखांनो या एकटी पथ चालले, दोघा साता हात द्या साथ द्या. या सुखांनो या, या सुखांनो या, एकटी पथ चालले, एकटी पथ चालले, दोघास आता हात द्या साथ द्या. या सुखांनो या. विरहातीचा एकांत व्हा, अधीर व्हा आलिंगनी, गाली ओठी व्हा सुखांनो, भाव वेळी चुंबने, होऊनी स्वर वेळूचे, होऊनी स्वर वेळूचे, वाऱ्यास वेदीन गातया गातया. या सुखांनो या, या सुखांनो या, या सुखांनो या.
ओके, तोपर्यंत मी जरा रिक्वेस्ट बघते कोण कोण आले लाईव्ह. ओके, रिक्वेस्ट मला भरपूर आले. थँक्यू सो मच. थँक्यू, खूप खूप धन्यवाद सगळ्यांना मनापासून. संयोगिता देशमुख ची रिक्वेस्ट आली आहे, मागे व्हा मंगेश. नक्की संयोगिता, नक्की गाते मी. मंगेशची मला रिक्वेस्ट आली, हे गाते. पुढे
शिवणीच्या साड्या मागायची मला रिक्वेस्ट आली. म्हणते, नक्की म्हणते. थँक्यू. ओके. ठीक आहे, आता काय गाऊ? ठीक आहे, सुरू ठेव ना. असा प्रवास आवडतोय ना? ओके. खूप मला तुमच्या रिक्वेस्ट दिसतात आहेत, काय काय गाऊ. आणि ठीक आहे, मला जीवलगा राहिलेले दूर कर माझे. ओके, 2 ओळी म्हणते. खेळ मांडीला वाळवंटी गई. ओके ओके. खेळ मांडीला वाळवंटी गाई, खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केला पावटणी, क्रोध अभिमान केला पावटणी, एक एका लागतील पायी रे. खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे. वर्ण अभिमान विसरली आती, वर्ण अभिमान विसरली आती, एक एक लोटांगणी जाती, एक एक लोटांगणी जाती. निर्मळ चित्ते झाली नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाण बाजर उठती रे. खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे. ठीक आहे. ओके, थँक्यू. यानंतर मी भेटी लागे जेव्हा हा एक अभंगाचे एक गाते, एक कडवा खूप मला आवडतो. आणि काय गाऊ,
ऋतू हिरवा आशा दिदींचा एक खूप छान अल्बम आला होता, त्यातली सगळी गाणी खूप छान आहे. तर फुलले रे क्षण माझेचं एक कडवं म्हणते. यानंतर आपल्या भारतातले सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल, तसे माझ्या आवडीचे संगीतकार आहेत. तर त्यांचं अधीर मन झाले ह्या गाण्याची 2 ओळी म्हणते. अधीर मन झाले मधुर घन गाले धुक्यातुनी नभातले सख्या प्रिया सरीतुनी सुरेल धुंद स्वरे आले मधुर घन गाले. ओके, बापरे, परत एक रिक्वेस्ट आली आहे. चंद्र आहे साक्षीला 2 ओळी म्हणते, एकच ओळ म्हणते. भरपूर रिक्वेस्ट आहेत, थँक्यू. हिंदी पण गाणी खूप आहेत, गझल खूप आहेत. काय गाऊ? संत मीराबाईंचे एक अभंग म्हणते मी, मला खूप आवडतो. आता आपण शेवटच्या पर्वात आहोत. एक 2 गाणी म्हणून मी कार्यक्रमाची सांगता करते आणि तुमचा निरोप घेणार आहे. तर त्याआधी मी संत मीराबाईंचे एक अभंगाच्या 2 ओळी गाते आणि नंतर मग आपण शेवटाकडे जाऊया. मायरी मैंने गोविंद लीनो मोर, मायरी मैंने गोविंद लीनो मोर, मायरी मैंने गोविंद लीनो मोर, मायरी मैंने गोविंद लीनो मोर. कोई कहे कारो कोई कहे गोरो लियो रे तराजू तो मायरी मैंने गोविंद लीनो. त्यानंतर एक आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की महाराष्ट्रातले संगीतकार श्री कौशल इनामदार इथे आले होते. त्यांचा एक कौशल कट्टा हा घेऊन प्रोग्राम घेऊन. तर कौशल इनामदारांचं बालगंधर्व मधलं मी आज मारे घर पावन हे 2 ओळी तुम्हाला ऐकवते. आज मारे घर पावना, आज मारे घर पावना, प्रिया पावना हरे पावना, आज मारे घर पावना.
हॅलो. या समरमध्ये माझा इंडिया व्हिजिटचा प्लॅन होता, पण कोरोना व्हायरसमुळे संकटामुळे मी नाही येऊ शकले. आणि सगळ्यांच्या भेटीची खूप आस लागली आहे भारतीयांच्या, आणि लवकरात लवकर हे संकट आपल्यावरून दूर हो अशी मी विनंती करते. आणि आता भेटी लागली जेव्हा ह्या अभंगाच्या 2 ओळी म्हणते आणि त्यानंतर अवघा रंग झाला या मी भैरविनी कार्यक्रमाची सांगता करणार आहे. भेटी लागे जीवा लागली से आस, भेटी लागे जीवा लागली से आस, रात्रिंदिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली से आस, दिवाळीच्या लेकी आसावली, लेकी आसावली, आहतसे वाटुली, आहतसे वाटुली, पंढरीची भेटी लागी जीवा लागली से आस. थँक्यू. आता मी अवघा रंग झाला ह्या भैरविनी कार्यक्रमाची सांगता करते आणि तुमचा निरोप घेते. परत एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. एवढा तुमचा अतिशय कामातला वेळ काढून माझा कार्यक्रम हा तुम्ही बघताय आणि एवढा सगळा वेळ देऊन तुम्ही या कार्यक्रमाला ऐकण्यासाठी इथे आलात, लाईव्ह आलात, त्यासाठी मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे. आणि तर जाता जाता काय गाऊ तर मी अवघा रंग झाला ही भैरविनी तुमची सांगता करते. तुम्ही एवढं सगळं मला अगदी निस्वार्थपणे प्रेम करताय त्यामुळे मला भरून येते.
भेदाचे हे काम पळून गेले क्रोध काम नाही भेदाचे हे काम पळून गेले क्रोध काम अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला देही असोनी विदेही सदा समाधीस्थ आहे सदा समाधीस्थ आहे अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला पाहते पाहणे गेले दूरी म्हणे चोखियाची बहारी म्हणे चोखियाची बहारी अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला. थँक्यू. रामकृष्ण हरी. तुम्ही मला सगळ्यांनी ऐकून घेतलं. काही चुका झाल्या असतील तर मला अगदी मोठ्या मनाने माफ करा. आणि वारीच्या वाटेवरती ह्या पेजवरती मला तुम्ही लाईव्ह येण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. काळजी घ्या, जपून राहा. थँक्यू. रामकृष्ण हरी.